तर मंडळी हे बघा पाणी घेऊन येतात पोरा, काढल्याने विहिरीतून पाणी. हा पुरगी, ही कोल्हापूरची पुरगी कामाला लावलं आम्हाला. तर नमस्कार 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 मित्रांनो, तर कसे आहात सगळे. तर आम्ही आलेलो कोकणात सकाळपासून आम्ही खूप मजा केली आहे. खूप म्हणजे खूप अतिशय इथली परंपरा बघितली, इथले लोक शिमगा कसं सेलिब्रेट करतात हे बघितलं. आता ह्याचे मी क्लिप्स दाखवतो काय काय मजा बघितली ते मी दाखवणार. आता आम्ही खेळतो आहे क्रिकेट. तिकडं मला सगळे बोलवत आहेत क्रिकेट खेळायला. आम्ही चाललो क्रिकेट खेळायला. दाखवतो आम्ही काय मज्जा करतो आहे. आता टोटली आम्ही 7 दिवसासाठी कोकणात आहोत. कोकणमध्ये आम्ही कुठे कुणकेरी गाव, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुणकेरी गावामध्ये आम्ही सध्या. आणि हे गाव रसिकाचं आहे जी सध्या बॅटिंग करते आहे. मग चला. ही आहे रसिका. नमस्कार. सांग तुझ्या गावाबद्दल. माझ्या गावाचं नाव आहे कुणकेरी. ओके. आणि कुणकेरीचा हुडोत्सव खूप खूप प्रसिद्ध आहे. हा 7 दिवसांचा हुडोत्सव असतो आणि आम्ही ज्या दिवशी आलोय तो आता हा 5वा दिवस चालू आहे आणि 5व्या दिवशी शबय असते. तर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये शबय मागायला लहान पोरं येतात. सोंग घेऊन कोण येतात आणि ते क्रिकेट खेळतात. मला भीती वाटते. हां, तर सोंग घेऊन कोण येतात. त्यानंतर राधा येते, डफ वादन असतं, कडक सीताराम येतात, वाघ येतो, असं खूप सारे सोंग घेऊन येतात. देव येतात घरी. त्यानंतर लहान मुलं शबय मागतात, त्यांना पैसे द्यायचे असतात. असा हा 5वा दिवस आहे. आणि रात्री पण तुम्हाला बघायला मिळेल की आमच्या घरी खेळ येणार, म्हणजे सगळे पुरुष मंडळी असतात ते तळी घेणार घरातल्या लक्ष्मीची. ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. मस्त वाटतंय, मजा येते. आणि जे इथं नाही आले नाही मस्त वाटतंय, मजा येते. आणि जे इथं नाही आले नाही. शिमग्याबद्दल काय बोलू इच्छिता. शिमगा चालू आहे. शिमग्याची मजा येते. आता आम्ही शबय बघितलं, जे राधाकृष्ण कंसाचे हे करून लाईक वेशभूषा करून प्रत्येक घराघरात जाऊन नृत्य करतात, नाच करतात आणि त्यांना शबय मिळतो. सो खूप पारंपरिक आणि सांस्कृतिक वेगळी काही गोष्ट आहे ती शिकायला भेटली आणि मजा आहे. खूप जास्त मजा येते. नाईस. ते बघा. तर मित्रांनो, आता झाली संध्याकाळी आम्ही आलो फिरायला पण असे जंगलात आलो आहे. बघ, एकदम एक पायवाटमधून आम्ही चालत जातोय. ह्याच्या मला माकडं, अजून खार जे बघितलेच नव्हती कधी असे दिसलेत, पण ते कॅप्चर नीट नाही झाले. जेवढे कॅप्चर झालेत ते मी दाखवतो तुम्हाला. बघा, हे कोण भाई, ही शांतता आहे नाही तर ती कुठंच नाही भेटणार. एक नंबर फुल एकदम हॉरर आहे. आता आम्ही चाललोय घरी परत. आता घरी चालता रसिकाला भेटले मध्ये लाकडं. ती म्हणते तिची लाकडं आहेत आणि घेऊन चालली आहे घरी. एक सेकंड. कोकण हेल्प करतोय आम्ही लाईक हेल्प करना चाहिए यार, सबकी हेल्प करना चाहिए. ऐसा नहीं है स्वार्थीपणा नाही दाखवायला. असं वाटतं कोणाचं मिळालंय. हेल्प करना चाहिए सबकी. रसिका बेचारी इतने काम करती है इसके गांव में आकर. हमें पता चला एक्चुअली पुणे में तर बंद काढायचे मला पण आता खूप काम करते ही आणि खरंच तिची हेल्प करायला मला खूप आवडेल. थँक्यू सो मच. नंतर म्हण मला काय नको सोडा तुम्ही. ओढल असं गप्प सोडा तुम्ही. हेल्प करतो की तुला गणशील तिकडं. अभी मारती है.
खाली बसलेला फोटो